नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त. तर बघा 23 तारखेला आणि 24 तारखेला आषाढी अमावस्या आलेली आहे आणि याच दिवशी खरं तर दीप अमावस्या देखील आहे आणि मेन म्हणजे तर गुरुपुष्पामृत योग सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे हा कालावधी खरंच खूप महत्त्वाचा आहे सेवा करण्यासाठी. त्यानंतर घरात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला कोणती कामं करायची आहेत, तर त्याचबद्दल सर्व काही माहिती डिटेलवर असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण नक्की बघण्याचा प्रयत्न करा. बघा अमावस्या ही 23 तारखेला उत्तरात्री 2:29 चालू होत आहे आणि 24 तारखेला ही रात्री 12:41 संपत आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे या दिवशी की सर्व काही सेवा किंवा उपाय आहेत अमावस्याचे, तर ते सर्व काही आपल्याला 24 तारखेला गुरुवारी करायचे आहेत. तर उगवती अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला सर्व काही सेवा उपाय हे आणि त्यानंतर गुरुपुष्पामृत योग सुद्धा आलेला आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीची सेवा कोणती असेल तर ते सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे किंवा कापूर होम कसा करायचा अमावस्याच्या दिवसापासून, तर तो सुद्धा व्हिडिओ म्हणजे एकत्र असणार आहे. गुरुपुष्पामृत योग आणि कापूर होम, तर तो सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती येईल. तर बघा अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवार आहे आणि खरं तर गुरुवारी खरंच घरातली साफसफाई देखील करत नाहीत, पण अमावस्या आहे, गतहारी अमावस्या आहे आणि दीपपूजन पण आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी खरंच काही घरातली साफसफाई करणं सुद्धा गरजेचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्योदय झाल्यानंतर बघा अंघोळीच्या पाण्यात आपल्याला बघा जी व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे, त्यांच्या मनात एखाद्या व्यक्तीला वारंवार निगेटिव्ह विचार येत असतील किंवा आत्महत्या करण्याचा विचार येत असेल किंवा काही ना काही वाईट विचार येत असतील, तर त्यांनी काय करायचं आहे आणि बघा कोणाकोणाचं अंग सुद्धा वारंवार जड पडतं, काहीच करण्याची इच्छा राहत नाही किंवा वारंवार असं सारखं निगेटिव्ह सारखं विचार येतात आणि तसंच काम सुद्धा निगेटिव्हच होतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आंघोळीच्या पाण्यात किंवा अंगाला पूर्ण शरीराला पंचगव्य लावायचं आहे अमावस्याच्या दिवशी आणि त्यांनी आंघोळ करायची आहे. तर ह्याने खूप सारा फरक पडतो. मी अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते आणि भरपूर जण म्हणजे नाही का हा उपाय करत असतात. त्यामुळे सांगते 100% फरक पडतो. तुम्हाला हे पाहिजे असेल तर स्वामींच्या केंद्रात तुम्हाला पंचगव्य भेटून जाईल किंवा जे शॉप असतं स्वामींचं त्यात सर्व काही साहित्य भेटतं, तर तिथं सुद्धा तुम्हाला धार्मिक दुकानात सुद्धा हे पंचगव्य भेटून जाईल. तिथून तुम्हाला घ्यायचं आहे आणि अमावस्येच्या दिवशी हा उपाय सर्वप्रथम तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर येतं की घरातली साफसफाई. बघा जे काही घरातली निगेटिव्ह ऊर्जा जी असते तर ती कशात असते की तुमचं जे काही सामान लागत नाहीये किंवा जे बंद पडकी घड्याळं आहेत किंवा जे काही तुटलेली फुटलेली भांडी असतील किंवा जे काही साहित्य असेल तुमच्या घरातलं तुटलं फुटलेलं किंवा भंगार तुम्ही असं सासून ठेवलेलं आहे, तर त्यातूनच घरातली निगेटिव्ह ऊर्जा वाढत राहते. घरात कंटिन्यू भांडणं तंटा होतात किंवा घरात म्हणजे असं काहीच करावं असं वाटत नाही किंवा एक मरगळल्यासारखं निगेटिव्ह सर्व काही वाटायला लागतं घरात किंवा घरात आपण म्हणतो की एक अस्वस्थ वाटतंय आपल्या घरात. असं जेव्हा वाटतं ना तर तेव्हा ही निगेटिव्हिटी अमावस्येच्या दिवशी काढणं, घरातली जाळी काढणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे काही घरातलं जाळं आहे तर ते तुम्हाला या दिवशी काढायचं आहे. त्यानंतर घरात सर्व काही स्वच्छता करायची आहे. किचन ओट्याची स्वच्छता करायची आहे, म्हणजे किचन ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. घरात जे काही कडापाची मांडणी असेल किंवा जे काही फर्निचर असेल तर ते धूळ भागास असलेले असते, तर ते सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपली लादी म्हणजेच फरशी ते सुद्धा आपल्याला हळद, गोमूत्र आणि खडमीठ टाकून पुसून घ्यायचं आहे. तर आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा ह्यानी बाहेर जाते आणि घरात सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण घरात राहतं, आनंदी वातावरण राहतं. मेन म्हणजे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी जेव्हा तुम्ही हा उपाय करताना तर खरंच खूप पॉवरफुल हे सर्व करायचं आहे. घरातली म्हणजे देवघरातली सुद्धा तुम्हाला साफसफाई करायची आहे या दिवसात. म्हणजे देवघर स्वच्छ करायचं आहे. देव सुद्धा आपल्याला पंचामृताने किंवा दह्यादुधाने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघा आपण जे काही पावडर वगैरे घेतो किंवा जे देव स्वच्छ करण्यासाठी पितांबरी वगैरे घेतो, तर त्यामुळे देवातलं देव पण कमी होत राहतं. त्यामुळे आपल्याला जर तुम्ही बघा पंचामृताने जर देव स्वच्छ केले, दह्याने वगैरे देव स्वच्छ केले, तर तेवढंच देवाला देव पण तसं टिकून राहतं. प्लस
ते देव सुद्धा तेवढे उजळतात. त्यामुळे नक्कीच अमावस्याच्या दिवशी देव स्वच्छ करण्यासाठी असा उपाय करा. त्यानंतर बघा देवा म्हणजे उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन का करावं तर घरातली निगेटिव्ह ऊर्जा जाते. म्हणजे जी काही बाहेरून आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा येत असते किंवा बाहेरील दोष काही येत असतात ना, तर ते उंबरठ्यापासूनच ते बाहेर जातात, घरात प्रवेश करत नाही. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं. बऱ्याच जणांना जो माहीत नसेल तर हळद, गोमूत्र किंवा चंदन पावडर असं एकत्र करायचं आहे आणि त्यांनी उंबरठा स्वच्छ करून त्याचं हळदीचं लेपन करायचं आहे. बघा या दिवशी तुम्ही गोपद्म किंवा लक्ष्मीची पावले, स्वस्तिक वगैरे दरवाजावरती म्हणजे उंबरठ्यावरती काढायचं आहे. विधिवत पूजा करायची आहे. उंबरठ्याची धूपदीप दाखवायचा आहे आणि आपला मेन दरवाजा सुद्धा जिथून लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते तो मेन दरवाजा सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्यानंतर येतं की किचन ओट्याची पूजा. बघा जिथं अन्नपूर्णेचा वास असतो किंवा अग्निदेवतेचा वास असतो असं किचन ओटा, तर तिथं सुद्धा आपल्याला म्हणजे त्या गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि गॅस शेगडीच्या मागे सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे या दिवशी. हे सर्व करायचंच आहे आपल्याला या दिवशी. त्यानंतर येते ती सेवा उतारा. बघा बरेच जण आपण असं म्हणतो की आमच्या घरात कोणी आलं की भांडणे होतात किंवा काही ना काही होऊन जातं घरात, किंवा तुमच्याही गाडीचा वारंवार अपघात होत आहे किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्या गाडीचा आपला अपघात होऊ नये असं जर वाटत असेल तर या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराचा सुद्धा आणि गाडीचा सुद्धा उतारा करायचा आहे. त्यानंतर बघा तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडती आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी अमावस्येच्या दिवशी उतारा करू शकता. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, उतारा करत असताना, घराचा उतारा करत असताना आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे पाण्याचा, त्यावरती सुक्या सेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे. शेंडीवरती आणि ह्या टाईपमध्ये त्रिशूळ काढायचा आहे. सुक्या सेंदुराने त्रिशूळ काढल्यानंतर आपल्याला तो नारळ म्हणजे बाहेर उंबरठ्याच्या दरवाजाच्या बाहेर, दरवाजाकडे म्हणजे आतमध्ये आपल्या घराकडे तोंड करून उभा राहायचं आहे आणि तो नारळ आपल्या हातात घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने 7 वेळा तो उतारा करायचा आहे. म्हणजे वरपासून ते खालीपर्यंत आपल्याला 7 वेळा उतारा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला उतारा करायचं. म्हणजेच आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा जे काही दोष लागतात आपल्या घरात किंवा जे काही आपल्या घरात बघा भरभराट होण्यासाठी सुद्धा आपल्या घराचा हा उतारा करायचा आहे. 7 वेळा घरावरून उतारा करायचा क्लॉकवाईज आणि तो नारळ अशा ठिकाणी टाकायचा जिथं कोणीही त्या नारळाला ओढून जाणार नाही. अशा ठिकाणी आपल्याला किंवा कचऱ्यात तो नारळ म्हणजे लांब अशा ठिकाणी टाकायचा आहे. तो नारळ फक्त ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनीच हा उतारा करायचा. जे भाड्याच्या घरात राहतात त्यांनी हा उतारा करायचा नाही, कारण आपण का दुसऱ्याचं दोष काढायचं ना. तर त्यासाठी स्वतःचं घर असेल तरच हा उतारा करू शकता. त्यानंतर बघा जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा आपण म्हणतो की नाही का हिथून जाऊन आला आणि हा आजारी पडला म्हणजे दोष लागले त्याला किंवा बाहेरची जी पीडा असते तर ती लागली असं म्हणतो आपण. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नारळावरती नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती सुक्या सेंदुराने त्रिशूळ काढून त्या व्यक्तीला म्हणजे नाही का पूर्वेला किंवा दक्षिणेला तोंड करून बसायचं नाहीये, पूर्वेला किंवा पश्चिमेला असं बसायचं आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीवरून 7 वेळा म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत असं क्लॉकवाईज उतारा करायचा आणि त्यानंतर 7 वेळा उतारा करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ असं षडाक्षरी मंत्र म्हणायचा आणि तो नारळ सुद्धा अशा ठिकाणी टाकायचा जिथं कोणीही जाणार नाही, ओलांडला जाणार नाही. आणि घरात येताना बाहेरच पाणी ठेवा, हातपाय स्वच्छ करा बाहेरच आणि नंतर घरात या. बघा ज्यांची फ्लॅट सिस्टीम आहे तर त्यांनी सुद्धा बघा कोणाचा उतारा करत असेल तर खालीच तुम्ही किंवा फ्लॅटच्या बाहेर थोडंसं पाणी शिंतडा पायावरती आणि नंतर घरात जाऊन बाथरूममध्ये जाऊन पाय स्वच्छ केले तरी सुद्धा चालू शकतं. तर तुमच्या घरात व्यक्ती आजारी असेल तर त्यांचा असा उतारा केला तर बरंच त्याच्या आजारपणात खूप सारा फरक तुम्हाला जाणवायला लागला. असं प्रत्येक अमावस्येला केलं तर खरंच खूप प्रभावशाली ठरेल. त्यानंतर येतं की आपल्या गाडीचा उतारा कसा करायचा. बघा गाडीचा प्रत्येक जण आणि आता तर एवढं ट्रॅफिक किंवा एवढं गाडी चालवण्याची पद्धती सुद्धा एवढ्या वाढलेल्या आहेत, सिग्नल पाळत नाहीत किंवा वारंवार अपघाताचे सुद्धा प्रसंग ओढावत आहेत. त्यामुळे बघा तुम्हाला जर गाडी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायची
घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हळद किंवा खडमीठ गोमूत्र टाकून तुम्ही तुमची गाडी धुवू शकता। आणि त्यानंतर गाडी चालू करायची आहे, 2 व्हीलर असू देत, 4 व्हीलर असू देत, त्यानंतर तुम्हाला ती गाडी चालू करायची आहे। आणि गाडी चालू केल्यानंतर दक्षिणेला तोंड येणार नाही तुमचं किंवा गाडीचं, अशा ठिकाणी गाडी लावायची आहे। आणि संध्याकाळी तुम्हाला हा उतारा करायचा आहे। 7 वेळा क्लॉकवाईज गाडीवरून उतारा करायचा श्री स्वामी समर्थ म्हणत, आणि तो अशा ठिकाणी टाकून द्यायचा जिथं कोणीही जाणार नाही किंवा ओलांडला जाणार नाही। बघा तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला लागेल। नक्कीच या दिवशी असे उतारे करून बघा। त्यानंतर येतं ती पिवळ्या मोहरीचा उपाय कसा करायचा। संध्याकाळी आपल्याला अमावास्येच्या दिवशी थोडी पिवळी मोहरी घ्यायची, अगदीच थोडीशी, किंवा ती मोहरी हातात उजव्या हातात घ्यायची आहे। त्यानंतर जी काही विभूती आहे, भस्म आहे, किंवा तुम्ही जी काही पारायण केल्यानंतर जी काही विभूती शिल्लक बघा आपण ठेवतोच घरात, तर ती विभूती हातावरती घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि 11 वेळेस वेदोक्त वाल्हा सुक्त, तर ते 11 वेळा म्हणायचं आहे। नित्यसेवा पुस्तकामध्ये डिटेलवर दिलेलं आहे ते स्तोत्र मंत्र, तर ते आपल्याला म्हणायचं कालभैरव अष्टक 11 वेळेस, आणि हे सुद्धा वेदोक्त वाल्हा सुक्त ते सुद्धा आपल्याला 11 वेळेस म्हणायचं। ज्यांना खरंच शक्य नसेल त्यांनी एकदा वेदोक्त वाल्हा सुक्त म्हटलं तरी सुद्धा चालेल, आणि 11 वेळेसच तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे। ते म्हणून झाल्यानंतर आपल्या घरातील जे काही कोपरे आहेत, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यात ते विभूती मोहरी टाकायची आहे। त्याने काय होतं की आपल्या घरातली नेगेटिव्ह ऊर्जा, कटकटी, भांडण, पैशाला पैसा टिकत नसेल, किंवा तुम्हाला घरात लक्ष्मी येते पण ती टिकून राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। बघा तुमच्या घरात खरंच खूप फरक जाणवेल तुम्हाला या सेवेने। प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे। ते तुम्हाला धार्मिक दुकानात सुद्धा पिवळी मोहरी भेटून जाईल, किंवा जे काही आपले किराणा स्टोर असतील तर तिथं सुद्धा तुम्हाला पिवळी मोहरी भेटून जाईल। तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत सेवा किंवा उपाय। त्यानंतर बघा की कापूर होम कसा करायचा, तर तो सेपरेट व्हिडिओ अमावस्याचा येऊन जाईल, किंवा गुरुपुष्पामृत योग त्याचा व्हिडिओ एकत्र येणार आहे, तो सुद्धा नक्कीच बघा। त्यानंतर बघा तुमच्याही मुलांना वारंवार दृष्ट लागते आहे, बाहेर जाऊन आलं की दृष्ट लागते, आजार पण येत आहे मुलांना वारंवार, किंवा काही ना काही त्यांची चिडचिड होत आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे आणि त्या मुलावरून दृष्ट काढायची आहे त्या मुलाची, आणि बाहेर रोडवरती ती मोहरी टाकून द्यायची आहे। त्याला सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा नसतंच फिरवून हे केलं तरी सुद्धा चालू शकतं। पिवळी मोहरी खरंच तांत्रिक उपायासाठी खूप प्रभावशाली मानलेली आहे, त्यामुळे नक्कीच अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलावरून खरंच तुमच्याही मुलाला दृष्ट लागते आहे, आजार पण येत आहे, किंवा चिडचिडपणा वाढत आहे, कोणाचंच ऐकत नसतील, तर या दिवशी नक्कीच हे उपाय करायला विसरू नका। प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरातली व्यक्ती सुख समाधानात आनंदात राहावी, घराची भरभराट व्हावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं, मग ते तुमच्यापासून माझ्यापर्यंत। त्यामुळे नक्कीच हे उपाय करून बघा आणि अनुभव घ्या। तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या मी रोज करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आणि बघा या दिवशी खरं तर दीपपूजन सुद्धा आपल्याला संध्याकाळी करायचं आहे, लक्ष्मी येण्याच्या टायमिंगमध्ये स्तोत्र मंत्र जसं तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, तर तसंच तुम्हाला सेवा उपाय करायचे आहेत। आणि बघा आपण एवढे सगळे उपाय सेवा करत आहोत, आणि जरी तुमच्या घरातले ऐकत नसतील, नॉनव्हेज या दिवशी होणारच असेल, तर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी श्रावण मास चालू होत आहे, आदल्या दिवशी संध्याकाळी खरंच घराची किंवा किचन ओट्याची सर्व काही स्वच्छता करूनच झोपा, कारण दुसऱ्या दिवशी श्रावण मास चालू होत आहे। ठीक आहे। श्री स्वामी समर्थ।